नमस्कार, मी कल्पेश परब पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे। तर आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि आमच्या घरी हनुमान जन्मोत्सव थोडा उत्साहात साजरा केला जातो। तर त्यासाठी आज आम्ही सगळे जमलो आहे। आज म्हणजे हा हनुमान जन्मोत्सवाला सगळे पाहुणे मंडळी म्हणा किंवा मित्रमंडळी इथे घरी असते, तर इथे येते आणि एकंदर सगळं कुटुंब मिळून आम्ही हा एक हे जो आहे जन्मोत्सव आहे तो साजरा करतो। तर एकंदर काय आम्ही धमाल करतो ती तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं कळेलच। भाडा कोण आहे माहिती तो तुझ्या एलआयसी कुबडे। हा नमस्कार। हा कुबडे, विजय कुबडे। हा अरे ते ओळख सांगितलं अरे मध्ये काय भाडा होता कंट्रोलिंग गावचा तो गेलो म्हटलं जा असं बरा होता ना। हा असं बरा होता ना। हा बाकीचे नाही ह्यांच्याकडे अजून काय सुधारणा नाही आला किती वर्ष झाली। ए तनु तर आता हनुमंताच्या मूर्तीचं पूजन चालू आहे। सकाळी भटजी काका येतात, ते पूजन करतात आणि त्याच्यानंतर आमच्याकडनं सुद्धा मूर्तीचं पूजन केलं जातं। तर ते आता चालू आहे। हाँ इथे समखळ्यात एकदा पूजन झालं की त्याच्यानंतर त्याचवेळी वाडीतल्या महिला वर्ग सगळं आहे किंवा इतर पुरुष मंडळी सुद्धा येतात आणि सगळं जेवण वगैरे असतं। जेवण बनवायचं कारण आम्ही इथेच बनवतो, घरीच बनवतो जेवण। तर ते जेवण वगैरे सगळं इथे बनवलं जातं। जेव्हा पूजा झाली की नंतर मग आरती वगैरे झाली की आम्ही महाप्रसादाला घेतो। तर त्याच्यासाठी जेवण बनवण्यासाठी महिला पण जमा झाल्यात। तर जेवणाचं सुद्धा मी एकंदर कव्हर केलं आहे की
रसिकाला पाठव. कुठे गेली रसिका? ये उचलायलाय खूप उचलायचंय. हळू 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 म्हणून बोलले हळू. तर अशा प्रकारे आमचा महाप्रसाद झाला. आधी आरती झाली, त्याच्यानंतर महाप्रसाद झाला आणि आता थोडासा हा आरामाचा वेळ आहे. पण आम्ही आराम न करता आता नदीवर जाणार आहोत, ज्या नदीवर आम्ही अख्खं आमचं बालपण गेलं. म्हणजे दुपार झाली की जिथे आम्ही धमाल करायला जायचो, आंघोळीसाठी जायचो, तर त्या नदीवर जातो आहे. ते पण आम्ही ड्रोन शॉट घेणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला पण कळेल किती सुंदर नदी आहे ती. तर तिथे आता आम्ही जाणार आहोत. थोडंसं फक्त असं कधीतरी टाईम मिळतो, कधीतरी येतो गावी, त्याच्यामुळे असं जायला मिळतं. सो आता नदीवर जाणार आहोत आणि पुन्हा येऊन मग संध्याकाळचे जे कार्यक्रम आहेत त्याची तयारी वगैरे करायची. सो तिकडे जाऊन पुन्हा आपण रिटर्न येतो. आणि आता ती वेळ आली आहे ज्या वेळेची आम्ही अशी वाट बघत होतो, ते म्हणजे समई नृत्य. कारण इकडे जो आचरा गाव आहे तिथलं ते फेमस एक नृत्य आहे समई नृत्य. सो त्याची तयारी थोडीशी चालू आहे, म्हणजे जे स्टेजसाठी थोडंसं करायचं होतं तर ते केलं आणि त्या नृत्यासाठी आम्ही थोडेसे एक्सायटेड आहोत. तर त्याच्या काही झलक मी ह्याच्यामध्ये दाखवले. मी ह्याच्यावर एक दुसरा व्लॉग पण टाकतो आहे, पूर्ण व्हिडिओ समई नृत्याची. सो ती सुद्धा चेकआउट करा. खूप छान नृत्य असतं. तर आपण डिरेक्टली आता त्या समई नृत्याकडे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आजचा आपला दिवस इथेच संपेल आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या सगळ्यांची जायची घाई असेल. सो आजचा दिवस इथेच संपेल, तर आपण डिरेक्टली या समई नृत्याकडे जातो.
तर हा एकंदर आमचा हनुमान जन्मोत्सवाचा दिवस होता. पूर्ण दिवस आम्ही धमाल केली आणि इथेच ह्या कार्यक्रमानेच आमचा आजचा हा पूर्ण दिवस इथेच समाप्त होत आहे. आता सगळ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर काल धमाल केल्यानंतर आज बरेच जण जे आज वस्तीला होते ते पुन्हा चाललेत. तर आता आपण डिरेक्टली निरोप समारंभाकडे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर हा माझा व्हिडिओ इथेच संपवतो. हा सावकाश जाऊ. चला पुन्हा अशाच काही व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.